देशातील पहिलं प्रायोगिक तत्वावर सुरू झालेलं देशातील पहिलं स्मार्ट विलेज म्हणजेच नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गाव हे अगदी छोटंसं गाव आहे। मात्र या ठिकाणी ज्या आहेत त्या सुविधा पुरवण्यात आलेल्या आहे किंवा ज्या सुविधा सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे म्हणजे इंटेलिजंट गाव, स्मार्ट विलेज इंटेलिजंट गाव अशा प्रकारचं हे आता उदयास येताना आपल्याला पाहायला मिळते। 18 प्रकारचे जे व्हेंचर्स आहेत ते या ठिकाणी राबवण्यात आले। वेगवेगळ्या इंडियन असलेल्या 24 कंपनीज एकत्र येऊन या ठिकाणी जी सुविधा पुरवली जाणार आहे त्यामध्ये मग शेतीच्या विकासात, शेतीमध्ये एआयचा वापर कशा प्रकारे केला जाणार आहे, पाण्याची बचत कशी केली जाणार आहे, माती परीक्षण कसं केलं जाणार आहे, या एवढंच नाही तर बालवाडीपासून तर या गावामध्ये ज्या शाळेमध्ये शिक्षण मिळते त्या शाळेत सुद्धा एआयचा वापर करून जे देशातील टॉपच्या शाळेमध्ये जे शिक्षण मिळते ते शिक्षण या ठिकाणी इथल्या विद्यार्थ्यांना जे आहे ते दिलं जाणार आहे। आरोग्य सुविधेच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्राथमिक आरोग्य सुविधा तर मिळणारच आहे, मात्र एआयच्या माध्यमातून या गावात ज्या आहेत त्या मोठमोठ्या हॉस्पिटलसोबत जोडून त्या सुविधासुद्धा मिळणार आहे। अशा प्रकारचं हे प्रायोगिक तत्वावर या गावामध्ये काम करण्यात आलेलं आहे आणि देशातलं पहिलं हे असं गाव आहे ज्या गावाचं नाव सातनवरी आहे आणि हे गाव आता देशातील पहिलं प्रायोगिक तत्वावर केलेलं स्मार्ट विलेज जे आहे ते बनताना दिसते आहे। गावातील लोकांचा यामध्ये मोठा सहभाग असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आणि या गावाच्या या कामांचा शुभारंभ जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सुविधा पुढे कशा नेता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। त्याच प्रत्येक त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची सुविधा पुरवणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। कॅमेरामन अनिकेत सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।